जगातील सर्वात शक्तिशाली देश अमेरिका, पण त्याच्या या सत्तेचा कणा सैन्य नाही तर एक अदृश्य सिस्टीम आहे. तिला म्हणतात पेट्रोडॉलर्स. 1944 मध्ये ठरलं होतं की डॉलरची किंमत सोन्याच्या साठ्यावर ठरेल, पण 1971 मध्ये अमेरिकेवर आर्थिक संकट आलं आणि तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी डॉलरचा सोन्याशी असलेला संबंध कायमचा तोडून टाकला. आता डॉलर कागदाचा तुकडा होण्याची भीती होती. इथेच अमेरिकेनं एक मास्टर स्ट्रोक खेळला. 1974 मध्ये त्यांनी सौदी अरेबियाशी एक ऐतिहासिक करार केला. करार असा होता की सौदीने त्यांचं तेल फक्त आणि फक्त अमेरिकन डॉलरमध्येच विकायचं. त्या बदल्यात अमेरिका सौदीला लष्करी सुरक्षा आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरवणार. यामुळे काय झालं, भारतापासून जपानपर्यंत ज्याला कुणाला तेल हवं होतं त्यांना आधी डॉलर विकत घ्यावे लागले. यामुळे डॉलरची मागणी प्रचंड वाढली. तेल विकून मिळालेला पैसा पेट्रोडॉलर सौदीने पुन्हा अमेरिकन बँकांमध्येच गुंतवला. अमेरिकेला बिनव्याजी कर्ज आणि जगावर ताबा दोन्ही मिळालं. पण आता हे चित्र बदलतंय. रशिया, चीन आणि इराण आता डॉलर सोडून स्वतःच्या चलनात व्यवहार करत आहेत. अगदी सौदी अरेबियाही आता चीनशी युआनमध्येच व्यवहार करत असल्याचे संकेत दिले आहेत. जसे जगाने तेलासाठी डॉलर नाकारला तसे अमेरिकेचं साम्राज्य पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळू शकतं. तुम्हाला काय वाटतं? डॉलरचा हा काळ आता संपणार का? कमेंटमध्ये नक्की सांगा.